हॅलो फूडीज, तर आज आपली रेसिपी आहे बनाना नो मैदा सुपर हेल्दी टी टाइम केक। त्यासाठी सगळ्यात आधी पॅन प्रीहीट करून घेऊया आणि साईडला एका पातेल्यामध्ये पिकलेले केळ आपण अशा प्रकारे कुस्करून घेतल्यानंतर त्यामध्ये 1/4 कप म्हणजेच पाव कप घेतलंय खाण्याचं तेल। तेल सुगंधित नसावं, सनफ्लॉवर ऑइलचा मी इथे वापर केला आहे। त्यानंतर अर्धा कप दही आणि फ्यू ड्रॉप्स ऑफ व्हॅनिला एसेन्स। तर पाव कप तेल, अर्धा कप दही आणि व्हॅनिला एसेन्स हे मिक्सचर आपण असं एकत्र फेटून घेऊया आणि केक टिनला इथे ग्रीस करून घेऊया तेल किंवा तुपाने आणि त्यानंतर गव्हाचे पीठ असे भुरभुरून हे सगळीकडे पसरून घेऊया जेणेकरून आपला केक जो आहे तो व्यवस्थित बाहेर निघेल। तर इथे घेतलंय 1 कप गव्हाचे पीठ, पाऊण कप इथे घेतली आहे पिठी साखर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/4 चमचा बेकिंग सोडा आणि 4 चमचे कोकोआ पावडर। कोकोआ पावडर ऑप्शनल आहे, चॉकलेट फ्लेवर करते म्हणून मी इथे कोकोआ पावडर यूज केले। तर हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करूया आणि त्यानंतर आपलं जे मिक्सचर होतं ते आपण याच्यात ॲड करून हे व्यवस्थित फेटून घेऊया। आता थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे जे आहे मिक्सचर ते फेटून घ्यायचं आहे जेणेकरून प्रॉपर कन्सिस्टन्सी आपल्याला भेटेल। तर आपण पुन्हा थोडं दूध टाकून आपण हे असं मिक्स करून घेतलं आणि ही बघा प्रॉपर केकची कन्सिस्टन्सी आहे। तर आता केक टिनमध्ये आपण हे बॅटर जे आहे ते पूर्णपणे पोर करून घेऊ। तर केक टिनमध्ये हे बॅटर आपण टाकल्यानंतर हे टिन आपल्याला अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाईल आणि आपला केक प्रॉपरली फुगेल। आता हे केक टिन आपण ठेवूया प्रीहीटेड पॅनमध्ये आणि त्याच्यावरती ठेवूया झाकण आणि थोड्या वेळातच बघा आपला केक असा फुलायला लागेल। गव्हाच्या पिठाचा केक केलाय त्यामुळे याला लागतील 40 मिनिटं आणि जर मैद्याचा केक करत असाल तर लागतील 35 मिनिटं। तर 40 मिनिटानंतर आपल्याला असं मध्ये सुरी खोचून बघायची आहे, जर कोरडी निघाली तर केक इज रेडी। आता केक पूर्णपणे थंड करून तो असा पालथा घातलाय, त्याच्या पाठीवर शाबासकी दिली आणि हा रेडी आहे आपला सुपर स्पंजी सुपर टेस्टी असा बनाना टी टाइम केक। नक्की करून बघा आणि हो, रेसिपी आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। थँक्यू, बाय बाय।